आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याची सुरुवात काल दिनांक 7 मार्च पासून करण्यात आली। महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम आणि गतिमान करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे। याच अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून काल दिनांक 7 मार्च रोजी सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी बिलोलीचे तहसीलदार श्री गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख मोजणी विभाग तसेच दुय्यम निबंधक विभागासह विविध शासकीय विभागांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्याकडून अर्ज स्वीकारले। तहसील कार्यालय बिलोलीच्या वतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले। यामध्ये 76 ऑनलाईन डिजिटल सातबारा उतारे व 76 8 उतारे नागरिकांना देण्यात आले। यावेळी या अभियानांतर्गत विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे हजेरी लावली होती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे तर केलेच, परंतु स्वतः अध्यक्ष असलेले तहसीलदार मात्र काहीसे उदासीन दिसून आले। त्यांनी कुठल्याही प्रकारे स्वतःहून नागरिकांशी संवाद साधला नाही किंवा कुठल्याही योजनांची माहिती देण्यासाठी स्वतः उठून काही शब्द नागरिकांशी संवाद केला नाही। यावेळी काही नागरिकांनी तहसीलदारांसमोरच त्यांच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात करताच त्यांना उडाउडीची उत्तरे देऊन काही वेळानंतर तहसीलदार गजानन शिंदे हे कार्यक्रमाच्या स्टेजवरून आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय विभाग हे सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध असतील असे घोषित करण्यात आल्यानंतरही जवळपास दुपारच्या 1:30 वाजता अध्यक्ष तहसीलदार शिंदे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतल्यानंतर पुढील अर्ध्या तासामध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी आपले दप्तर गुंडाळल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले। मोठ्या गाजावाजा करून राज्यभरामध्ये राबविला जाणारा हा अभियान याचा पहिलाच टप्पा अवघ्या 3 तासामध्ये गुंडाळल्यानंतर पुढील 3 महिने राज्यभरामध्ये राबविला जाणारा हा अभियान कितपत यशस्वी होतो किंवा नागरिकांचे प्रश्न हा या अभियानांतर्गत कितपत सोडवू शकेल किंवा शासनास किती यश येईल हे मात्र पाहण्यासारखे राहील।